आज महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, अंशकालीन स्त्री परिचर तसेच आशा व गटप्रवर्तक यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सोमवारी राज्यव्यापी जेल भरो आंदोलन आयटक राज्य सचिव दिलीप उटाने यांच्या नेतृत्वात करण्यात आले। सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे पेन्शन मिळालीच पाहिजे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे 1000 रजा मिळालीच पाहिजे। अंगणवाडी आशा गटप्रवर्तक एकजुटीचा विजय असो। अंशकालीन स्त्री परिचर, शालेय पोषण कर्मचाऱ्यांचा विजय असो। देशातील 11 कामगार ट्रेड युनियनच्या वतीने आज संपूर्ण देशामध्ये कामगारांचे 4 श्रमिक कायदे यांच्या विरोधामध्ये आणि शेतकऱ्यांच्या काळ्या कायद्यांच्या विरोधामध्ये हा जेलभरो आंदोलनाचा कॉल होता। त्याप्रमाणे आयटक वर्धा जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी अंगणवाडी आशा, शालेय पोषण, अंशकालीन स्त्री परिचर यांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन या ठिकाणी जेलभरो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि आत्ता या ठिकाणी प्रामुख्यानं ज्या मागण्या आहेत ह्या असंघटित कामगारांच्या सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन सुद्धा या असंघटित कामगारांना ग्रॅज्युएटी सरकारने लागू केली नसल्यामुळे या महिलांमध्ये तीव्रता निर्माण झालेली आहे। यांना धर्मा पेन्शन मिळालं पाहिजे। किमान वेतन एवढा त्यांना 26,000 रुपयाचं वेतन त्या ठिकाणी किमान वेतन मिळालं पाहिजे। धर्मा पेन्शन, 1000 रजा या विविध मागण्यासाठी या ठिकाणी सरकारच्या लक्ष वेधण्यासाठी म्हणून आजचा जेलभरोचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे। किती कर्मचारी सहभागी आहेत या ठिकाणी आज 700 ते 800 कर्मचारी सहभागी आहेत। आणि हिंगणघाटमध्ये हिंगणघाट, समुद्रपूर आणि काही सेलूचा भाग हा हिंगणघाटमध्ये जाणार आहे। आणि हिंगणघाटमध्ये या ठिकाणी आलेले ग्रामविकास मंत्री, आरोग्य राज्यमंत्री, त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेले पालकमंत्री, शिक्षण मंत्री यांना या ठिकाणी निवेदन देणार आहेत।